आम्ही जेवणाचा सीन केला आहे ॲट द टॉप. कारण आपण एक दिवस करत असतो, ते तर दररोज तिथं जेवतात, तर त्यांच्यावर काय होत असेल. आणि काम करत असताना इतकं डेपली कनेक्टेड झालं त्या गोष्टी. खरंच त्यांना सॅल्यूट आहे. जे ते जे काम करतात त्यासाठी सॅल्यूट आहे. आणि आपण त्यांना कचरावाला म्हणतो, कचरेवाला आपण आहोत, आपण कचरा करतो. दे आर वॉरियर्स, ते खरे योद्धा आहेत. आपण ते विसरतोय कुठंतरी. डम्पिंग ॲडचं मी स्पेशली सांगत, माझा अनुभव असा होता की जेव्हा स्क्रिप्ट लिहिण्यात आली तर फार आता, कारण जे डम्पिंग ॲडचा जो विषय येतो ना, हा फार महत्त्वाचा होता की आता ह्याचं शूट कसं करायचं. आणि शूट करायचं जरी म्हटलं की ह्याच्या परमिशन्स, ह्याला डम्पिंग ॲडला परमिशनला 1 महिना लागला आहे. आणि बरोबर आहे कॉर्पोरेशनचं पण, कारण तिथं असं सगळं शूट करणं हे सोपं नाही आहे. ज्या वेळेस 6 वाजता आम्ही डम्पिंग यार्ड तिथं पोहोचलो, जे काय आमचे क्रू मेंबर होते, लिटरली सांगतो, मला असं वाटलं मी सिनेमा का करतोय. एकदम हवा हेल. तिथं पोहोचल्या जो वास सुटला, आपण म्हणतो ना एखादा कोणातरी आपण आपण गुलाम म्हणतो ना, की तुम्हाला टाकलेलं. आता वाटलंच नाही आम्ही कुठं आलोय. सगळं डोंगर, वास, बेकार मास्कला, म्हणजे 15 मिनटं तर असं झालं की काय होतं माहीत नाही आता कोणाला काय. इतकं डेंजर होतं. आणि मला तर असं वाटलं मी का सिनेमा करतोय, एवढं काय म्हणजे एव्हरीथिंग इज ओव्हर, माझ्याकडे सगळे सिगे वगैरे सगळं. पण जे रोहित म्हटलं ना, 2 वर्ष आम्ही भेटतोय ना सफाई कर्मचाऱ्यांना, त्याचे जे डोळे दिसतात, ते रडणं दिसतंय, त्यांच्या मनातली आर्त दिसते ना, ती एनर्जी होती आमच्यामध्ये. आणि डम्पिंग यार्डवर गेल्यानंतर आहे ना, म्हणजे मी पर्सनली म्हणजे त्या बिलीव्ह करतो त्या निसर्गाच्या त्या व्हायब्रेशन वाईज म्हणू शकतो आपण. मी त्या डोंगराला खरंच पाया पडल्या.